समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय स्वामी समर्थांच्या जयघोषात खटाव तालुक्यातील वडूज येथे स्वामी पालखी आणि दर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। वडूज केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर दर्शन सोहळा आणि परिक्रमा यांचे करण्यात आले होते। या पालखी सोहळ्याची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महिला भाविकांची लक्षणीय संख्या होती। मिरवणुकीसमोर महिला आणि पुरुष भाविकांनी झिम्मा फुगड्यांचा फेर धरत रंगत वाढवली। यावेळी कराड येथील राजेश पवार यांचे मार्गदर्शन झाले। यावेळी बोलताना त्यांनी स्वामी समर्थांचा अवतार कार्याची महती सांगितली। तसेच सेवा केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची माहिती दिली। सायंकाळी ओंकार मंगल कार्यालयात महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल कवळे, अवधूत खडके, सौ स्नेहल बागल आणि सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले। पिरामिड शास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र आहे, बाल संस्कार आहे, युवा संस्कार आहे। आमच्या माता भगिनींसाठी मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती, सण वार व्रत वैकल्य असेल, छत्रपतींचा दुर्ग संवर्धन विभाग असेल, प्रशासकीय विभाग असेल, ग्राम अभियानाचं कार्य असेल, अशा विविध विभागांच्या माध्यमातून हे कार्य करण्याची एक संधी खऱ्या अर्थाने आपल्याला इथं प्राप्त झाली। थोडक्यात काय तर आपलं स्वामींचं केंद्र हे फक्त देवदेव करण्यापुरतं मर्यादित नाही, खरं तर वृक्षारोपणासारखे सामाजिक कार्य आपल्या केंद्राच्या माध्यमातून केले जातात। लक्षात ठेवा, लोकहितासाठी आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले जातात। विनामूल्य ही आरोग्य शिबिर असतात। म्हणजे आज आपलं केंद्र हे देवांतिकांपुरतं मर्यादित न राहता अध्यात्माची सांगड घालून विज्ञान आणि अध्यात्म याचं महत्व सांगणारं हे सेवा केंद्र। म्हणून खऱ्या अर्थानं 80% समाजकार्य आणि 20% परमार्थ या धर्तीवरती कार्य करणारं हे केंद्र आपलं आहे। आणि या केंद्राच्या माध्यमातून आज आपल्या वडूज गावामध्ये परिसरामध्ये जेवढी केंद्र असतील अनेकांना याचा अनुभूती मिळालेली आहे। अनेकांना स्वामींची प्रचिती आहे। अनेकांचं दुःख, समस्या, संकट खऱ्या अर्थाने या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत। थोडक्यात काय, जे अशक्य होतं ते शक्य कुणाच्या आशीर्वादाने झालेलं आहे? स्वामींच्या आशीर्वादाने झालेलं आहे। लक्षात ठेवा। त्यामुळे आज मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचं आहे, व्यक्तीच्या किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ किती महत्वाचा आहे हे आपल्याला यातून लक्षात येतं। लक्षात ठेवा। प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।